श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, एक जुनं सुभाषित आहे की जे इतक्यांदा तुम्ही ऐकलेलं आहे, मी स्वतः अनेक कार्यक्रमात वापरलेलं आहे, परंतु ते समर्पक आहे. जिथे न पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी. सांगण्याचा तात्पर्य काय की जिथं सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचू शकत नाही अशा कल्पनेच्या विश्वात कवी रममाण होतो. पण कवी रममाण होतो म्हणजे काय, तर बहुतांश वेळा कवी आपल्याला वास्तवतेचा आरसा दाखवतो एका लयबद्ध शब्द सूचीमध्ये, आणि त्यातून अनेक विषयांचा व्यवस्थित उलगडा होतो. काही शब्द अगदी काळजाचा ठाव घेतात, तर काही मेंदूला झिंझिण्या आणतात. याच्यातून होतं काय की त्या कवीला जो संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, त्या कवीला जो बदल समाजातून अपेक्षित आहे, त्या बदलाचं वारं सुद्धा वाहू शकतं. आणि आत्तापर्यंतचा इतिहास साक्षीदार आहे की जेव्हा जेव्हा समाज कोणत्या तरी अंधाराच्या गर्तेत सापडलेला आहे, तेव्हा तेव्हा साहित्यिकांनी त्या समाजाला पुन्हा एकदा प्रकाशाच्या वाटेकडे आणलेलं आहे. असंच तुम्हा सर्वांना आपल्या शब्द सामर्थ्याच्या बळावर प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारा एक कविमित्र आज आपण आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे. हे आपले कविमित्र आहेत डॉक्टर स्वप्नील चौधरी. ते डॉक्टर स्वप्नील चौधरी बरोबर तेच आहे ज्याचा काही श्रोत्यांना अंदाजही आला आहे, ज्यांची दंगल ही कविता काही सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लोकप्रिय झाली, लोकांच्या मध्ये वाखाणली गेली. अगदी त्यानंतर दुसरी एक कविता त्यांची तशीच लोकप्रिय झाली, गण्या आता हुशार झाला गण्या. या दोन कवितांच्या माध्यमातून संपूर्ण मराठी भाषिकांच्या मध्ये ते लोकप्रिय झालेले आहेत. मी डॉक्टर स्वप्नील चौधरी सर तुमचं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये समस्त कविप्रेमींच्या वतीनं, शब्दप्रेमींच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, खूप खूप धन्यवाद. डॉक्टर स्वप्नील चौधरी सर, आता तुम्ही आहेत साहित्यिक आणि तुमच्या नावाच्या अगोदर उपाधी आहे डॉक्टरची. बरोबर. तर माझ्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही शाईवाले डॉक्टर आहात की सुई टोचविणारे डॉक्टर आहात? फार उत्तम असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. मला सुरुवातीला सांगायला आवडेल की डॉक्टर म्हणजे नेमकं काय. तर डॉक्टरचं काम असतं एखाद्याचं दुखणं बरं करणं. हो. मग काही ते बोलण्यातून दूर करू शकतात, काही लिहिण्यातून दूर करू शकतात, आणि काही औषध गोळ्या देऊन दूर करू शकतात, काही शस्त्रक्रिया करून ते दुखणं बरं करावं लागतं. मी मुळात डॉक्टर हा वैद्यकीय शिक्षण घेऊन डोळ्यांचा झालेलो डॉक्टर आहे. म्हणजे ज्यांना दिसत नाही, मोतीबिंदू होतो, अशांचा नवीन लेन्स टाकून आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करून त्याचं ऑपरेशन हे सक्सेस करत असतो आणि त्यांना दिसत नसलेलं दाखवत असतो. आणि दुसरं, तुम्ही विचारलं शाईचे डॉक्टर आहात का, तर ज्या जनसामान्यांच्या भावना असतात पण त्या दिसत नसतात, त्यावर पुसटशी एक काजळी आलेली असते, ती लिहिण्याच्या माध्यमातून दूर करण्याचं काम मी कवी मंडळी सगळे करत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही म्हणालात तसं शाईचाही डॉक्टर आहे आणि सुईचाही डॉक्टर आहे. दोन्ही अर्थाने घ्यायचं झालं तर तुम्ही दृष्टी प्रदान करते डॉक्टर आहात. अगदीच. मग ती वैचारिक दृष्टी असो किंवा शारीरिक दृष्टी असो. बरोबर. तुमच्या या कामाला भरभरून यश मिळावं अशी मी सुरुवातीलाच सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुढचा प्रश्न विचारतो की साहजिकच आहे, एका प्रमाणपत्राची डॉक्टर ही उपाधी तुम्हाला अगोदर मिळाली की शब्दांच्या दुनियेत रममाण करणारी दृष्टी अगोदर मिळाली? नक्कीच. आता डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी काही काळ तुम्हाला अभ्यास करावा लागतो, त्यानंतर काही परीक्षा द्याव्या लागतात, आणि मग एक कागदाची डिग्री तुमच्या हातामध्ये मिळते. पण कवितेचं तसं नसतं. कवितेसाठी अभ्यास आहे, परीक्षा आहे, पण ती डिग्री तुमच्याकडे कधी येईल हे सांगता येत नाही. जितकं लवकर तुमचं समाजभान जागृत होईल, जितक्या लवकर तुमच्या जाणीवा प्रगल्भ होतील आणि समाजात नेमकंपणानं काय चाललंय हे तुमचा मेंदू टिपायला लागेल आणि मग ते शब्दातनं व्यक्त व्हायला लागेल, तेव्हा तुम्ही कवी होत असतात. आणि तसंच नेमकं झालं. आधी शालेय वयामध्ये म्हणा किंवा महाविद्यालयीन वयामध्ये म्हणावं, आधी साहित्यातला शाईचा डॉक्टर मी झालो आणि नंतर मग शिक्षण घेऊन झाल्यानंतर सुईचा डॉक्टर झालो. याच्यामध्ये थोडंसं आता मला तुमच्याबरोबर तुमच्या गावात फिरायला आवडेल, तुमच्या कॉलेजमध्ये फिरायला आवडेल. मी तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर तिकडे चक्कर मारून येतो. आपण सुरुवातीला तुमच्या शालेय जीवनात जाऊया. कुठं शिक्षण झालं तुमचं? महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, या संभाजीनगरमध्ये एक जगप्रसिद्ध एक पर्यटन स्थळ आहे, जिला आपण अजिंठा लेणी या नावानं ओळखतो.
जगामध्ये फार कमी लोक असतील ते ज्यांना अजिंठा लेणी माहीत नसेल. परंतु शोकांतिका अशी आहे, ही अजिंठा लेणी ज्या तालुक्यामध्ये आहे, त्या तालुका म्हणजे माझं मूळ गाव सोयगाव. सांगायला मला खंत वाटते, फारसं परिचित नसलेलं तो तालुका आहे की गाव, असाही प्रश्न अनेकांना पडावा. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातल्याच लोकांनी विचारावं, हे नक्की आपल्याच जिल्ह्यामध्ये आहे का? असं एक दुर्लक्षित राहिलेलं खेडं आणि रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे गावांचा झालेला 120 किलोमीटरचा तालुका म्हणजे सोयगाव, ज्याला समानार्थी शब्द नाट्य पंढरी आम्ही म्हणतो. ज्या गावानं 100-150 वर्षापूर्वी नाटक जगलं, नाटक केलं, या महाराष्ट्राला अनेक चांगले नाटकवीर दिले, चांगले नाट्य लेखक दिले, परंतु आजही दुर्लक्षित असलेलं सोयगाव माझं गाव. त्या सोयगाव गावामध्ये जन्म झाला. माझे आजोबा नाट्य कलाकार अमृत मामा चौधरी. लहानपणी त्यांच्यासोबत नाटकाच्या तालमीला मी जायचो. विंगेमधून प्रॉम्प्टिंग करायचो. म्हणजे वाचता यायला लागलं तशा माझ्या हातात नाटकाच्या संहिता मिळाल्या. आजोबांनी घरी रायगडाला जेव्हा जाग येते, मोरूची मावशी, डॉक्टर कैलास, अशी अनेक नाट्यसंहिता घरी आजोबांनी त्यांच्या पाठांतरासाठी आणलेल्या असायच्या. आणि मला पहिलीत वाचता यायला लागलं म्हणून आई पप्पा कौतुकानं त्या नाटकातली जोड शब्द वाचायला द्यायची. आणि नकळतपणे मी वाचायचं म्हणून नाटकच वाचू लागलो. आणि आयुष्यामध्ये त्या शालेय वयामध्ये मग तो साहित्याचा नकळतपणे प्रवेश झाला, आजोबांचं बोट धरून. आणि हा जो शब्द स्पर्श झाला तुम्हाला तुमच्या आजोबांच्या माध्यमातून, साहित्यिक शब्द स्पर्श, याचं कवितेत रूपांतर केव्हा झालं हो? कवितेत रूपांतर व्हायला तसा वेळ लागला. म्हणजे पहिलीमध्ये जेव्हा मी नाटकाच्या संहिता वाचायला लागलो, त्यानंतर हे काहीतरी विलक्षण आहे, आपण जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवतं. मग आजोबांना प्रश्न व्हायचे की आजोबा हे कोण लिहितं? हे लिहिणारे काही वेगळे माणसांपेक्षा कुणी असतं का? मग तेव्हा आजोबा पहिल्या पानावरचं लेखक म्हणून कोणाचं तरी नाव दाखवायचे. मग हा लेखक म्हणजे वेगळं काय करतो? मग तेव्हा आजोबा सांगायचे की समाजात जे घडतं ते हे वेगळेपणानं मांडतात. मग आजोबा आपणही लिहू शकतो का? ते म्हणायचे हो, तूही लिहू शकतो. मग 3री, 4थी, 5वी नंतर आजोबा त्या काळामध्ये रामनवमी असायची, गणपतीचा 10 दिवसाचा उत्सव असायचा, तेव्हा सजीव देखावे व्हायचे. आणि मग या सजीव देखाव्यांमध्ये ती अशी नाटकं बसवायची की चालू घडामोडीवरती, अंधश्रद्धेवरती असेल, तत्कालीन राजकीय परिस्थितीवरती असेल. मग त्या काळात ती बोली भाषेत ठरवली जायची, बसून लिहिली जायची की आता तू हे वाक्य बोलायचं, तू ते बोलायचं. मग मी ते लिहून ठेवू लागलो. आणि मग मलाही वाटायला लागलं की आपण जी नाटकं वाचत होतो तसंच आपण काहीतरी लिहितोय का. पण एके दिवशी एक म्हातारा संध्याकाळी बैलगाडीवरती बसून मी घरी येत असताना पाहिला आणि त्याने तांब्याभर पाणी गटागटा पिलं आणि बशीतली इलुशी चहा त्यानं पोटात ढकलली. मी आजोबांना सहज प्रश्न विचारला. आजोबा म्हटले, गावखेड्यात असं असतं, दुधाला पैसा नसला कामगाराच्या घरात, पोट भरायचं असतं, तर पाणी त्याने गटकन पिलं, तहान शांत झाली. आणि तलप नावाचा प्रकार चहाचा असतो म्हणून त्याने घोटभर चहाही घेतला. आणि मग नकळतपणे तेव्हा पहिल्यांदा कविता माझ्या त्याला आपण अस्पष्टपणे म्हणूया, पण ती ओठावरती आली की पाणी पितो पोट भर, चहा घेतो घोट भर, कशासाठी इलुशा त्या पोटासाठी. आणि मग नकळतपणे कविता, चाल या गोष्टींशी माझा संपर्क यायला लागला. मग रेडिओवरती, आज आपण आकाशवाणीवरती बोलतोय, आकाशवाणीवरती आपकी पसंद लागायचं. आमच्याकडे जळगाव आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे असे संध्याकाळी सगळ्याच घरातनं सूर यायला लागायचे. सकाळी विचारपुष्प ऐकली जायची. आणि मग नकळतपणे एक वैचारिक प्रभाव त्यावर पडायला लागला. मग आपण हे वाचलं पाहिजे असं वाटायला लागलं. मामाच्या गावाला एक जवाहरलाल नेहरू वाचनालय होतं. मग त्या वाचनालयातनं आम्ही पुस्तकं आणायला लागलो. मग लहानपणी चंपक पासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू मग थोरांच्या गोष्टी, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र असेल, मग 4थीमध्ये नकळतपणे छत्रपती शिवरायांचा इतिहास हातामध्ये पडला. मग आपण आता हा धडा वाचला, याचं कवितेत रूपांतर करता येईल का असं वाटायला लागलं. आणि मग कविता आयुष्यामध्ये आली. पहिली कविता आठवते काय की जिला श्रोत्यांची, प्रेक्षकांची दाद मिळाली आणि वाटलं की हा मी लिहू शकतो आता, किंवा माझं लिहिलेलं पोचतं आहे? मुळामध्ये आता आपल्या धाराशिव आकाशवाणी केंद्राच्या सगळ्याच रसिक श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की एखादा कवी, साहित्यिक, लेखक जेव्हा घडत असतो ना, त्याच्या जाणीवा सगळ्यात पहिले व्यक्त होतात आपल्या घरात, कुटुंबात. तेव्हा पालक जर हे ऐकत असतील तर त्यांना मी आवर्जून विनंती करू सांगेल की जेव्हा एखादी तुमचा मुलगा, मुलगी, घरामधलं कोणतंही अपत्य जर हक्काने तुम्हाला येऊन काही दाखवत असेल, काहीतरी लिहिलंय हे सांगू पाहत असेल, तर त्याच्या पाठीवरती मायेनं हात फिरवा. त्याच्या कंटेंटची क्वालिटी काय चेक करायला जाऊ नका. तो कितपत छान लिहितोय याची तपासणी आत्ताच करू नका, पण तो काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय याच्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या.
आणि हेच नेमकं माझ्या आईवडिलांनी केलं. माझं संपूर्ण नाव स्वप्नील छाया विलास चौधरी. छाया आणि विलास चौधरी. पप्पा एका माध्यमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक. तसा त्यांचा साहित्याचा संबंध चांगला. हिंदी विषय ते शिकवायचे. त्यामुळे रामधारी सिंह दिनकर यांच्या कविता असतील, अनेक हिंदी साहित्यिकांचं ते साहित्य वाचायचे. आणि आपला मुलगा काहीतरी वाचतोय, काहीतरी लिहू पाहतोय, ही चुणूक त्यांना दिसली आणि त्यांनी मायेनी माझ्या पाठीवरती हात फिरवला आणि मी तोडकं मोडकं असेल, गमतीचं असेल, पण तू लिहू शकतोस असं वाटलं. आणि मग माझ्या आजही मी जी कविता अनेक ठिकाणी सादर करतो, जेव्हा मला 5वी-6वी मध्ये सोनोग्राफी मशीन हा विषय कळला की सोनोग्राफी मशीन नावाचं एक यंत्र असतं आणि आईच्या पोटातल्या बाळाचा वाढ कशी होती त्यातनं कळतं. पण मी त्याच काळामध्ये मराठवाड्यामध्येच सांगायला दुर्दैव वाटतं की एक बातमी प्रसारित झाली होती आणि त्या ठिकाणी सोनोग्राफीच्या माध्यमातून लिंग चाचणी व्हायला लागली होती. म्हणजे पोटातलं बाळ मुलगी आहे की मुलगा हे चेक करायचं. मुलगी असेल तर तो गर्भपात करायचा. आणि 6वी-7वी मध्ये आईकडनं तो विषय मी समजून घेतला आणि तेव्हा माझ्या मनामध्ये कविता आली, सोनोग्राफी मशीन जर चुकली तर काय होईल. म्हणजे एखाद्या मुलीचा गर्भ जर चुकून मुलाचा दाखवला गेला आणि त्या मुलीला जन्म भेटला तर काय होईल. आणि मग ही कल्पना माझ्या मनाला जेव्हा स्पर्श झाली तेव्हा मी एक कविता लिहिली, सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. आज मी नंतर डॉक्टर झालो, अनेक मेडिकल कॉलेजमध्ये मी गॅदरिंगला ती कविता सादर करतो. लोकांना वाटतं हा डॉक्टर असल्यामुळे ती कविता म्हणतो, लिहितो. अनेक जण तिला दाद देतात, वाहवा म्हणतात. आणि सांगायला एक जोडून आवडेल की नंतर एकदा काय झालं, अशीच एक घटना मी वर्तमानपत्रात वाचली की सोनोग्राफी मशीनने चुकून लिंग बदल दाखवला आणि एका मुलीचा जन्म झालेला होता. आणि तेव्हा नकळतपणे मेंदूमध्ये असं झालं की अरे, आपण तर हा विचार फार पूर्वी केला होता. म्हणजे साहित्यिक एखादी कृती लिहून जातो, नंतर त्या घटनाही प्रत्यक्ष घडत असतात. आणि मग मनाला बरं वाटायला लागलं की आपली कविता ऐकून 100 लोकांच्या आयुष्यात फरक नसेल पडत, पण एकाने जरी गर्भपात रोखला तरी बरं आहे. आणि मग ती कविता मी लिहिली, सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते. एकदा आमच्या श्रोत्यांसाठी ती कविता. कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला, त्याआधी सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायची आहे मला. आई माझी गरोदर झाली, आनंदी आनंद झाला. खरं सांगू, सगळ्यात जास्त माझ्या बापाला. वाटली किलोभर साखर, त्यानं वाटले किलोभर पेढे. सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे. पण मध्येच कशी काय माझ्या आजीला फुटली अक्कल. करू म्हणे लिंग चाचणी, लढवली तिने शक्कल. बापानेही मग माझ्या तिचा शब्द नाही मोडला अन गर्भासकट माईचा जीव तपाशाला धाडला. पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहीत कसे काय. पण त्या दिवशी चुकली मशीन, काय माहीत कसे काय. का जन्मासाठी माझ्या ती बनली होती माझी माय. मुलीऐवजी मुलाचा चुकून गर्भ तिने दाखवला. मुलीऐवजी मुलाचा चुकून गर्भ तिने दाखवला. गडू सुंदर जीवनाचा माझ्या हाती टेकवला. असा माझ्या जन्माचा मार्ग झाला खुला. म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचे मला. आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात. आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात. सजीवानं सोडल्यावर या यंत्रानं दिली म्हणे साथ. आज यंत्र वागतात माणुसकीनं. आज यंत्र वागतात माणुसकीनं. माणूस का वागत नाही. गर्भात पोरी मारताना आतला बाप कसा जागत नाही. माणूस म्हणून घेणाऱ्यांनो, तुमच्या मेंदूला एकदा माणसासारखं वागू द्या. गर्भात पोरी मारण्याआधी तो एकदा तुमच्यातला बाप जागू द्या. मग बघा लोक हो, गर्भात मुलगी कधीच मरणार नाही. मग बघा लोक हो, गर्भात मुलगी कधीच मरणार नाही. अन सख्खा सजीव जातिवंत बाप कधीच गर्भपात करणार नाही. कधीच गर्भपात करणार नाही. कधीच गर्भपात करणार. त्या पुरुषी मानसिकतेला जोरदार चपराक आहे ही कविता आणि खूप सुंदर. स्वप्नील सर, आपण आता पुढचं डॉक्टर स्वप्नील सर, आता थोडंसं पुढे जाऊया. याच्यानंतर मी तुमच्या त्या कवितेकडे येतो ज्या कवितेनं तुम्हाला सबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड ओळख मिळवून दिली. चल मित्रा दंगल समजून घेऊ. या कवितेची पार्श्वभूमी, त्यावेळेसचं तुमच्या मनातलं जे काही विचारांचं क्रंदन चालू होतं, आक्रंदन चालू होतं ते, आणि मग कविता. लहानपणापासून आता आपण याच्यावर कितीही बोललो, त्याच्यावर किती फरक पडेल माहीत नाही, पण चल दंगल समजून घेऊ ही कविता 2017 साली मी जरी लिहिली असली तरी 2005-6 पासनं डोक्यामध्ये एक सतत विचार चालायचा. तो म्हणायचा बाबासाहेब आमचा आहे आणि एक मित्र म्हणायचा शिवाजी महाराज आमची आहे. एखादा जावेद वर्गात असायचा, आम्ही नकळतपणे 4थीचा इतिहास वाचत असताना म्हणायचो तो जावेद आहे ना अफजल खानाच्या साईडचा आहे. घरी येऊन पप्पांना विचारायचो, पप्पा हे असं असतं का हो, तो अफजल खानच्या साईडचा असेल का, हा बाबासाहेबाच्या साईडचा आणि हा शिवाजी महाराजच्या, मग आपण कुणाच्या साईडचा आहे.
वडील फारसं तेव्हा कळत नसल्यामुळे फार उत्तर देऊ शकत नसायचे किंवा माझी कॅपॅसिटी तेव्हा समजून घ्यायची नसेल, पण हा प्रश्न अनुत्तरित राहायचा. मग याचं उत्तर कधी मिळायला लागलं तर जेव्हा थोरांची ओळख नावाचं पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं, जेव्हा बाबासाहेबांनी काय काम केलं हे वाचलं, जेव्हा गांधींनी काय काम केलं हे वाचलं. म्हणजे सगळेजण माणसांसाठी काम करत होते. छत्रपती शिवरायांनी कोणा एका जातीसाठी काम केलं का? छत्रपती शिवरायांनी एका धर्मासाठी काम केलं का? मग या प्रश्नांची उत्तरं पुस्तकातून मिळायला लागली. आणि नकळतपणे जेव्हा 11वी-12वी साठी मी संभाजीनगरला आलो, मला एक सुसंस्कृत सांस्कृतिक शहर मिळालं आणि या शहरामध्ये व्याख्यानं व्हायची. तापडिया रंगमंदिर असेल, संत एकनाथ रंगमंदिर असेल, तिकडे संत तुकाराम नाट्यगृह असेल, नाटकं बघायला मिळाली. आणि ही सगळी नाटकं बघत असताना, ही अनेक व्याख्यानं ऐकत असताना मग नकळतपणे जाणवायला लागलं की अरे हे विचार तर आपण सगळेच सांगतोय. एक तासाचा वक्ता भाषण करतो, निघून जातो, लोक टाळ्या वाजवतात, शिट्ट्या मारतात, छान झालं म्हणतात, सेल्फी काढतात, पण पुढे काय? मग आपण कवी आहोत, आपली एक ताकद आहे की आपण मोठा कंटेंट छोट्या ओळींमध्ये बसवू शकतो. मग काय केलं पाहिजे? आणि नकळतपणे तेव्हा आता जो विषय आहे मंदिर आणि मस्जिद, हा औरंगाबादमध्ये तेव्हा निकाल लागणार आहे असं कळालं की त्या दिवशी संपूर्ण संभाजीनगर शहर बंद असायचं. म्हणजे न्यायालयाचा निकाल लागला तरी इथे दंगा होऊ शकतो, ही माणसांच्या मनामध्ये भीती होती. मग ही भीती का निर्माण होते? ही भीती कोण पेरतं? हा विचार सातत्यानं जेव्हा करायला लागलो तेव्हा नकळतपणे माझ्या पेनामधून तेव्हा त्या ओळी लिहिल्या गेल्या की कुणाचा तरी आदेश येतो, कुणीतरी अफवा पसरवतं, मग रंगीबेरंगी झेंडे येऊन तिथे गेंडे येतात, धोंडे येतात आणि मग ती दंगल भडकवली जाते. मग या सगळ्यांना एका ओळीमध्ये बसवण्याचं काम माझ्या मेंदूनं नकळतपणे माझ्या सुरू केलं. आणि मग चल दंगल समजून घेतली पाहिजे. आपल्या मित्राला ती समजावून जर सांगायची असेल तर कशी सांगावी लागेल, आणि म्हणून मग मी ती कविता लिहिली. पण त्या कवितेचा शेवट करत असताना माझ्या डोक्यामध्ये एक फार पूर्वीपासनं माझ्या आईनं मला एक सूत्र सांगितलं होतं की बेटा, तू तुझ्या आयुष्यामध्ये यशस्वी फक्त तुझ्यामुळेच होऊ शकतो. आणि मी नंतर गौतम बुद्धांचं जेव्हा चरित्र वाचलं तेव्हा कळालं की अत्तदीपभव म्हणजे हेच असतं, स्वयंप्रकाशित होणे म्हणजे हेच असतं, स्वतःच्या जाणीवांची, स्वतःच्या ताकदीची जाणीव करून घेणं हेच असतं. म्हणून त्या कविता मी संबंध लिहिली, दंगल कशी घडते, कोण त्यात अडकतं, आणि सगळ्यात शेवटी अत्तदीपभव सूत्र आपण समजून घेतलं पाहिजे, जे मानवतेचं आहे, जे विश्व कल्याणाचं आहे. या मराठी भाषेमध्ये जिथे पसायदान या विश्व कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी मागितलं तेच सूत्र आपण शेवटी सांगितलं पाहिजे. म्हणून त्या कवितेची शेवट मी अत्तदीपभव सूत्र चला आपण समजून घेऊ आणि या दंगलीला फुलस्टॉप देऊ असं केलं. म्हणजे ती कविता एका प्रोसेसचा भाग होता. ती कविता एका रात्रीत लिहिल्या गेली नव्हती, एका दिवसात लिहिल्या गेली नव्हती, तर तुमच्या माझ्या मनामधल्या अनेक वर्ष असलेली भावना मी फक्त ते शब्दामध्ये मांडण्याचं काम केलेलं होतं. इतक्या वर्षाच्या अनुभवाचा, विचारांचा तो सार शब्दामध्ये बरोबर. हा सार आपण आता श्रोत्यांच्या हवाली करूया. दंगल कविता आहे. दंगल कवितेमध्ये तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटत असेल तर मी आधीच त्याची माफी मागतो. पण ही कविता मला वाटतं काळाची गरज आहे. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, वोटिंगसाठी भडवे आले, दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले, त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. पोलिसांना उडकली, त्यात सगळी पोरं अडकली, मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल, पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. अरे कधी सांगा सुधारणार आमची लोक, अरे कधी सांगा सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं.
वाचण्यापासून दूर ठेवून ते नाचण्यामध्ये अडकवतात. तुम्हाला वाचण्यापासून दूर ठेवून ते नाचण्यामध्ये अडकवतात. गोधळा कांड, सहाणा पुरण, भीमा कोरेगावई घडवतात. पण आम्हीच साले भिकार चोट. यात चूक कुणाची असते? आम्हीच साले भिकार चोट. विसरून जातो भूकपोट, त्यांचं ऐकत बसतो. दंगलीत घुसतो न फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. जातीपातीला गाडलं पाहिजे. आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. हिंदू आपले, मुस्लिम आपले, आपण सारे भाऊ भाऊ. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ. चल भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. अखंड भारत, एक संघ भारत आणि एकरूप भारत. आपल्या संविधानाची ही जी व्याप्ती आहे ती या 3 शब्दामध्ये बसते आणि या तिन्ही शब्दांना एकत्रितपणे बांधण्याचं काम तुमच्या कवितेनं केलेलं आहे. की इथं वर्ण वेगळा असू शकतो, धर्म वेगळा असू शकतो, पण कुळ जे आहे ते भारतीय म्हणून सगळ्यांचं एकच आहे. डॉक्टर स्वप्नील सर, आता थोडंसं पुन्हा वैयक्तिक आयुष्याकडे येतो तुमच्या. तुम्ही शाईचे डॉक्टर आहात, कसे झालात हे सांगितलं, तर सुईच्या डॉक्टरकीकडचा प्रवास सांगा ना आम्हाला. आजही मी जिथे कुठे माझं नाव कवितेच्या खाली लिहितो तिथे कवी प्रलय असं मी लिहिलेलं असतं. किंवा भविष्यामध्ये आता माझा एक पहिल्यांदाच मी जाहीर करतोय की एक कविता संग्रह येणार आहे. शुभेच्छा. लेखनी फितूर होता कामा नये. वा, लेखनी फितूर होता कामा नये. तर या लेखनी फितूर होता कामा नयेचा कवी ही कवी प्रलय आहे. आई अत्यवस्थ जेव्हा 93चा भूकंप आपल्याच धाराशिवच्या परिसरामध्ये, मुरुडचा, किल्लारीचा व भूकंप आहे त्या परिसरामध्ये झाला, त्याचे धक्के आमच्या खानदेशामध्ये नक्कीच तेव्हा बसले. आई गर्भवती असताना पहिल्यांदा त्या धक्क्यामुळे सावरू शकली नाही आणि अत्यवस्थ झाली. तिला हॉस्पिटलाइज करावं लागलं गर्भवती असताना आणि त्यात तिच्या पहिल्या मुलीचा मृत्यू झाला. पण मुलगी की आई असा बाका प्रसंग असताना घरच्यांनी आईचा जीव वाचवला. बाळ ऑब्व्हियसली त्या ठिकाणी ते डेथ झालं. पण त्या काळात तिला ज्या डॉक्टरांनी वाचवलं तेव्हापासून तिच्यासाठी या जगामध्ये देव कोण असेल तर तो फक्त डॉक्टर झाला. आणि तिची अशी अपेक्षा होती की माझं बाळ जे होईल त्या बाळानं समाजासाठी या देवासारखं काम करावं. देव संकल्पना काय आहे ती मानते नाही मानत हे माहीत नाही, पण तिनं सांगितलं की समाज सेवा करण्यासाठी माझ्या अपत्यांनी काम करावं. आणि नकळतपणे लहानपणापासून ती गोष्ट ऐकत आलो, बाळकडू मनात रुजवत गेलो. आणि मीही समाजात लेखनाची कला अवगत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गोष्टी टिपायचो. मग जेव्हा कधी संभाजीनगरला असताना घाटीला जायचो तर एखाद्या निश्चित पडलेल्या एकट्याच आजोबाची एखादी ड्रेसिंग करणारा डॉक्टर बघितला की वाटायचं हे काम आपल्याला करायचंय. ज्याला कुणीच नाही त्याच्यासाठी डॉक्टर काम करतो. आणि मग डॉक्टरकीचं ऍडमिशन माझं झालं. आईची खूप इच्छा होती की मी स्त्रीरोग तज्ज्ञ व्हावं, गायनेकोलॉजिस्ट म्हणून मी काम करावं. पण वैयक्तिक आयुष्यामध्ये साहित्याची आवड असल्यानं एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तुम्हाला 24 तास हजर राहावं लागतं. हो. गर्भवती महिला तुमच्याकडे आलेली आहे आणि तुम्ही कुठेतरी आज जसा मी धाराशिवला आलोय तसा कवितेच्या कार्यक्रमासाठी आलोय असं चालणार नव्हतं. म्हणून मग जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी इमर्जन्सी नसेल पण समाजसेवा त्या माध्यमातून करता येईल. एखाद्या माणसाला दिसतच नाहीये आणि 30 मिनिटांनंतर तुम्ही त्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करता आणि त्याच्या आयुष्यामध्ये लख उजेड पडतो आणि तुम्हाला बघून तो म्हणतो डॉक्टर सगळं दिसतंय. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा दिसणारा आनंद हा एक नेत्रतज्ञ समजू शकतो. सृजनात्मक आनंद आहे तो. सर्जनाला मिळणारा सृजनात्मक आनंद आपण त्याला म्हणू शकतो. आणि मग ऑप्थाल्म ही जी ब्रांच आहे ती मी निवडली. नकळतपणे बायको ही मला माझी त्याच फील्डची मिळाली. कुणी विचारलं दोन्ही डोळ्यांचेच डॉक्टर आहात का, तर मी गमतीनं सांगत असतो नाही दोन्ही डोळ्यांची नाहीये, ती डाव्या डोळ्याची आहे, मी उजव्या डोळ्याचा आहे. असं हा डॉक्टरकीचा प्रवास जो एका प्रेरणेतनं झाला आणि आज पेशा म्हणून तो मी स्वीकारला आहे. मी माझ्या एका चारोळीत असं लिहिलं होतं की अलग माझ्या जिंदगीचा असाही एक फॅक्टर आहे, अलग माझ्या जिंदगीचा असाही एक फॅक्टर आहे, जिंदगीचा रसिक कवी मी पण पेशानं डॉक्टर आहे, पण पेशानं डॉक्टर आहे. डॉक्टर स्वप्नील सर, तुमच्या साहित्याच्या भाषेमध्ये जे शब्द येत आहेत ते अहिराणीच्या जवळपास जात आहेत.
माझ्या दृष्टीनं 3 वेगवेगळ्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा भाग आहे. मी अत्यंत भाग्यवंत समजतो तुम्हा सर्व सोयगाव वासियांना. बरोबर. तर तुमच्याकडच्या या भाषेबद्दल सांगा ना. माह्या तुह्या. हा, एक खूप चांगला प्रश्न सर तुम्ही विचारला. आता जवळपास 13 वर्ष पुण्यात राहत असलो तरी जी मूळ नाळमधून आलेली भाषा असते, आपण जिला म्हणतो नाळीतनं आलेली भाषा, ती माझी भाषा सोयगावची. सोयगाव तुम्ही पलीकडे गेलात तर जळगाव जिल्हा सुरू होतो. सोयगाव गाव मुळात मराठवाड्यात म्हणजे संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, आणि उजवीकडे तुम्ही गेलात पूर्वेकडे तर तुम्हाला बुलढाणा जिल्हा लागतो. म्हणजे बुलढाणा, जळगाव, बुलढाणा विदर्भ, जळगाव खानदेश आणि मराठवाडा या तिघांच्या बाउंड्रीवरती असलेलं छोटंसं एक खेडं वजा शहर किंवा शहर वजा खेडं तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि त्याची संमिश्र ही भाषा कशी तयार झाली तर एक घरात जर 3 मुलं असतील तर एक सून विदर्भातली, एक मराठवाड्यातली आणि एक खानदेशातली. त्यामुळे तिघांची भाषा नकळतपणे लहानपणापासून कानावर पडायला लागली आणि त्या भाषेला आज साहित्यिकांच्या भाषेत तावडी भाषा आपण म्हणतो. जिचं पहिलं साहित्य संमेलन देखील काही 1 वर्षापूर्वी मला वाटतं जामनेरला साहित्यिकांनी घेतलं. ती तावडी बोली जी माझी भाषा आहे, मले तुले तिकडी इकडी, म्हणजे धड ती खानदेशी अहिराणी नाहीये, धड ती पूर्ण ज्याला आम्ही सिल्लोडच्या कन्नडच्या पलीकडे आल्यावर घाटावरची भाषा म्हणतो ती नाहीये, किंवा जिला पूर्ण विदर्भाचा टच नाहीये. पण तिघांच्या मिश्रणातनं जी तयार झालेली आमच्याकडचा जो फेमस पदार्थ आहे खिचडी, ती आमची तशी खिचडी भाषा. मग या भाषेतली तुमची आणखीन एक रचना जी थेट काळजाचा ठाव घेते, डोळ्यांना ओलं करते आणि या समाजव्यवस्थेबद्दल चीड निर्माण करते. एका कुणब्याच्या घरातली, एका शेतकऱ्याच्या घरातली व्यथा अक्षरशः अंगावर काटे आणेल अशा शब्दात चितारली गेली आहे. गण्या. त्या कविता. गण्या ही कविता नाही, गण्या हे एक जगणं आहे जे अनेक जण जगतायत. रोज अनेक गण्या शाळेवर पाठीवर शाळेचं दप्तर घेऊन शाळेत तर जातायत, पण शेतात गेलेला बाप आपण शाळेतून घरी परत येईपर्यंत जिवंत राहील का नाही ही भीती मनात घेऊन शाळेत जातात. त्या प्रत्येक गण्याची ही कथा आहे. कुणब्याच्या घरातली, मजुराच्या घरातली, कामगाराच्या घरातली ही कथा आहे. काळीत चिरणारी कथा असली तरी या कवितेतनं मला प्रश्न विचारायचं जितका हक्क आहे तितकं उत्तर देखील मी दिलं पाहिजे अशी माझी भावना असते. की साहित्यिक कविता लिहितो ती एक भूमिका घेऊन लिहितो, आणि आमच्या कवितेतनं फक्त आम्ही प्रश्न मांडता कामा नये, तर आम्ही साहित्यिकांनी त्याच्यावर उत्तरं देखील दिली पाहिजेत. कारण सत्ता आणि ही व्यवस्था इतकी वांझ झाली आहे की या सत्तेला आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारून विचारून तुम्ही थकून जाल, पण तुम्हाला उत्तरं अपेक्षित असलेली तिथनं मिळत नाहीत. कुठंतरी वांझोटी एखादी मदत जाहीर केली जाते. आत्महत्या झाल्यानंतर 1 लाख रुपयाचा चेक त्या विधवा बायकोच्या हातात दिला जातो, जो शाळेची फी भरायला नसलेल्या मुलाच्या हातात आत्महत्येपूर्वी दिला जात नाही. किंवा अगदी बीड सारख्या गावामध्ये बसचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून एखादी मुलगी शीतल नावाची आत्महत्या करते, तिच्यासाठी मदत जाहीर केली जात नाही. या भावनेची मोकळीक करून देणारी ही कविता, कवितेचं नाव कर्जबाजारपणाची जिंदगी. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी लपून कापून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली त्यानं. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं 5दा उठतो. बाप जित्त आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो गण्या. आता बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो, अन जरसाक हात बाजूले झाला तर गण्या शेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्ली आहे त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं. आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहतं. औंदाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. औंदाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. मागीन तरी कसे. खांद्यालो गेल बहिणीच्या लग्नाच्या काळजीनं जय जय जैनारी माय अन कडाक्याच्या थंडीत उघडा भप्पर न करणारा बाप
रोज उघड्या डोळ्यानं पाहतो तो. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत, तरी अजूक नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टासंग तसंच शाळेत जातं, मायनं देल चतकोर कोंड्याची भाकर, हसत हसत खातं. पुढच्या साली नंबर मार, नवीन दप्तर घेऊन देईन, हे आठवून बी बाप गण्यासमोर दप्तराचं बोलत नाही. पुढच्या साली नंबर मार, नवीन दप्तर घेऊन देईन, हे आठवून बी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. अनवाणी पायात काच घुसलंय, बापानं पाहलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन, म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या, असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण रसिक हो, माझ्या कवितेचं पान इथेच मिटत नाही. पण श्रोते हो, माझ्या कवितेचं पान इथेच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात. गण्या मला मह्यात दिसतो, तुह्यात दिसतो. गण्या मला मह्यात दिसतो, तुह्यात दिसतो. चेक करून पाहिलं ना, एक गण्या प्रत्येकात लपेल असतो. एवढी वर्ष गण्याची जिंदगी जगणं भाऊ जोक नाही. पण प्रॉब्लेम हाच आहे साला की गण्या आमचा एक नाही. पण इतकं सगळं झालं तरी गण्या हरत नाही, गैफास घेऊन मरत नाही. की मह्याच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो. की मह्याच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो, कुढत नसतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. अशा घराघरातल्या गण्यानं वाघासारखंच घराघरातल्या गण्यानं असंच वाघासारखं लढलं पाहिजे आणि या विपरीत परिस्थितीला, समाज व्यवस्थेला मातीत काढलं पाहिजे. वा स्वप्नील सर, हे जे समाजातलं चित्रण आहे ते तुम्ही अत्यंत समर्पक शब्दात तुमच्या कवितेमध्ये चितारलं. अनेकांच्या घरची व्यथा, अनेकांच्या काळजाचा ठाव घेणारी ही कथा तुम्ही आज श्रोत्यांसमोर सांगितली. मला खात्री आहे की जसे माझे डोळे भरून आले तसे ऐकणारे अनेक श्रोत्यांचे डोळे भरून आले असतील. या 2 कवितांनी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक कवी संमेलनं तुम्ही या 2 कवितांच्या माध्यमातून गाजवली. ही लोकांना आवडणारी कविता कवनं झाली, परंतु तुमच्या काळजाच्या जवळ असणारी आणखी एखादी कविता आहे का की जी तुम्हाला खूप आवडते पण तितकीशी ती प्रचलित नाही? अगदी आम्हाला ती तुमच्या कॉलेज जीवनातली असेल तरी चालेल, जसे की एक सुरुवातीचा टप्पा येतो प्रेम कवितांचा, तशी असेल, कोणतीही असेल. तुम्ही म्हटलात की ही घराघरातली गण्याची कथा आहे, कविता आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एक कविता लिहिताना भूमिका असते. म्हणजे अगदी प्रेम कविता असेल तरी ती तिच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ही भूमिका असते. एखाद्यानं विद्रोहाची कविता लिहिली तर त्याचं काहीतरी जळत असतं. जोपर्यंत आपल्या आजूबाजूचं काहीतरी जळत नाही आणि आतलं काळीच पिळवटून निघत नाही तोपर्यंत या कविता सुचत नाहीत. म्हणजे गण्या कविता लिहिल्यानंतर माझी अपेक्षा इतकीच असते की उद्या 10 रुपयाच्या मेथीची जुडी घ्यायला गेल्यानंतर आई, ताई ती 9ला द्या ना, ही 1 रुपयाची घासाघीस आम्ही करू नये. कदाचित त्या 1 रुपयामध्ये त्या भाजीवालीच्या मुलाचा पेन येईल. कदाचित 10 जोड्या गेल्यानंतर एखादी वही त्या मुलीची येईल. 300 रुपयाचा पिझ्झा खाताना आम्ही तो 249 रुपयाला किंवा 299 रुपयाला मागूच शकत नाही. पण 5चं अद्रक आम्ही वरती फ्री मागतो किंवा तेवढ्या 2 कढीपत्त्याच्या काड्या आम्ही फ्री मागतो. ही भूमिका आमची बदलली पाहिजे, त्यासाठी ही गण्याची कविता होती. अनेक कवी संमेलनामध्ये ती सादर झाली. वन्स मोर टाळ्या शिट्ट्या मिळाल्या. पण मी माझ्या भूमिकेशी प्रामाणिक राहिलो की मी ती कौतुकासाठी लिहिलेलीच नव्हती. ही भूमिका प्रत्येक साहित्यिकाची आपण समजून घेतली पाहिजे. तुम्ही म्हटलात की अजून याच्या व्यतिरिक्त काही रचना आहेत का? प्रेम कविता तशा मी मोजक्या लिहिल्या. प्रेम कविता म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाच्या कविता अनेक आमच्या मित्रांना तेव्हा काळात, कॉलेजच्या काळात आवडायच्या. गॅदरिंग आम्ही तेव्हा त्या सादर करायचो. म्हणजे तुम्ही ती समाजसेवा केली आहे का? बऱ्याच जणांना प्रेमपत्र लिहून दिलेली आहे. समाजसेवा केली आहे. समाजसेवा आता सर, दौलत सर, एक चांगलं लिहित असताना काय तुम्हालाही या गोष्टींचा अनुभव असेल की जर आपण चांगलं लिहू शकतो तर मग मित्र आपल्याकडे गळ घालतात. अरे यार सगळं आहे, फक्त तितकं लिहून देना. आणि अनेकांना सांगायला आनंद वाटतो की
काहींचे लग्न झालेत आणि काहींचे संसारही सुरळीत त्या प्रेमपत्रावरती चालू आहे. वा, म्हणजे लेखणी तिथंही कोणाच्या तरी आनंदाचं कारण ठरली, दुःखाचं निवारण ठरली. वा. तर त्या काळात मी कविता लिहायचो. मी चारोळ्या तुम्हाला 2-3 प्रेमभंगाच्या किंवा प्रेमाच्या ऐकवतो. इर्शाद. कहाणी कुणाच्या कानावर, कहाणी आमच्या गुलाबाची. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि आताच रोज डे होऊन गेला की कहाणी आमच्या गुलाबाची आम्ही घालावी कुणाच्या कानावर. प्रत्येकाचा एक गुलाब असतो. म्हणजे आज आपले आकाशवाणी धाराशिवचे श्रोते काही वयस्कर असतील, वृद्ध असतील, पण त्यांनीही त्यांच्या तरुणपणामध्ये कुणाला तरी गुलाब दिला असेल, कुणीतरी त्यांना दिला असेल. आठवणींची हिरवळ सगळीकडे असते. ती अगदी उन्हाळ्यातही ताजी असते. तर कहाणी माझ्या गुलाबाची घालावी कुणाच्या कानावर, निश्चित पडलाय बिचारा डायरीच्या पानावर. पाकळ्या अनेक जण जपून ठेवतात डायरीमध्ये, पुस्तकामध्ये. तिचं लग्न होतं, काय काय पुढे होतं, पण याचा गुलाब मात्र याने सांभाळून ठेवलेला असतो. की कहाणी गुलाबाची माझी घालावी कुणाच्या कानावर, निश्चित पडलाय बिचारा डायरीच्या पानावर. गोड गुलाबी पाकळ्याच नाही, संघे टोचणारा काटा आहे. त्या गुलाबाला फक्त गोड गुलाबी पाकळ्याच नाही, संघे टोचणारा काटा आहे. आणि रडवण्यात जेवढा तिचा, घडवण्यातही वाटा आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे नकळतपणे प्रेम आयुष्यामध्ये येतं आणि काही काळानंतर त्याची प्रेयसी जर निघून गेली तर मुली दोष देतात, पण तो दोष द्यायचा नसतो. तुमचं त्या त्या काळातलं जगणं त्या सुवर्ण क्षणाने त्यांनी समृद्ध केलेलं असतं. एक अनुभव समृद्ध होऊन जातो. पॉझिटिव्ह दृष्टिकोन असेल, सकारात्मक दृष्टिकोन असेल तर एक समृद्ध अनुभव आपल्या पाठीशी आला बुवा. किंवा साहित्यकाला जोपर्यंत त्याचा प्रेमभंग होत नाही किंवा जवळपास तो 2-4 प्रेमभंग बघत नाही तोपर्यंत त्याचं पोट भरत नाही आणि त्याला स्फुरत नाही. एक माझी चारोळी अशी आहे की मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय, मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय, आणि तिचा शेवटचा रिप्लाय आला, वऱ्हाडालय चल बाय. म्हणजे कुणाचं प्रेम कुठपर्यंत टिकेल, अगदी वऱ्हाड येईपर्यंत काहींचं प्रेम चालू असतं. आणि प्रेम म्हणजे तुम्हाला हवं असलेलं फूल तुम्ही त्या झाडावरून तोडून घेणं नव्हे, तर तुम्हाला आवडणाऱ्या फुलाला, त्या झाडाला तुम्ही निस्वार्थ भावनानं पाणी घालत राहणं आहे, असं मला वाटतं. प्रेम म्हणजे जे मला हवं ते मलाच मिळायला हवं असं नाही, तर ज्याच्यात त्याचं भलं आहे त्याच्यात त्याला ते मिळायला. वा, अशी भावना असली तर प्रेम समर्पक आहे. स्वप्नील सर, तुमच्या कविता सादरीकरणामध्ये एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे लहेजाची. तुमचा जो लहेजा आहे कविता सादर करण्याचा, एक पद्धती आहे, ती कुठून आली तुमच्याकडे? कारण अशा पद्धतीनं कविता सादरीकरण मी ऐकल्याचं आठवत नाही मला. एक वेगळाच टच. आता ठीक आहे, तुमच्या भाषेचा तो एक भाग आहे, पण ही जी लयकारी आहे ती कुठून आली? मुळामध्ये बरेच कवी गाऊन कविता सादर करतात, त्यांना घसा असतो, पण नैसर्गिकपणे आपल्याला नरडा मिळाल्यामुळे कविता कधी गाता आली नाही. काहींना गळा मिळतो, काहींना कंठ मिळतो, काहींना नरड मिळतं. तर आपल्याला नरडा या प्रकारात आपण मोडतो, त्यामुळे कविता तुम्हाला गाऊन म्हणता येणार नाही याचं भान आपल्याला होतंच मला. आणि त्यातल्या त्यात माझा कल हा मुक्त छंदाकडे, हवं तसं आपण मांडत जावं, प्रेक्षकांपर्यंत, रसिकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, वाचकांपर्यंत ते पोहोचेल. पण तुम्ही ते वेडवाकडं मुक्त छंदात लिहिलं आणि तसंच वाचून दाखवलं तर ती कविता म्हणून पोहोचत नाही, तो धडा वाचल्यासारखं वाटतं. म्हणून मग त्याला एक लयबद्धता, मग ती लयबद्धता नकळतपणे, नैसर्गिकपणे डीएनए मध्ये पण आहे. कारण माझे आजोबा नाट्य कलाकार, नमन नटवरा मी घरात अनेक वेळा ऐकलेलं आहे. म्हणजे रायगडामध्ये अण्णाजी दत्तूची भूमिका करणारे अमृतमामा घरामध्ये आल्यानंतर सहज एखादी वाक्य त्या नाटकातलं असं म्हणून जायची की आम्हाला प्रश्न पडायचा, हे नैसर्गिकपणे बोलतायत की नाटकात बोलतायत. कधी सहज त्यांना हुक्की आली तर आमच्या आजीला ते हाक मारायचे, अहो आमच्या भोजनाचा प्रबंध होईल की नाही. म्हणजे ही डायलॉगबाजी घरामध्ये नेहमी चालायची. आणि मग लहानपणी ते एखाद्या छोट्या मोठ्या रामनवमीच्या मेळ्यामध्ये, गणपतीमध्ये रोल द्यायचे. त्यावेळेस त्यांनी एक शब्दफेक आम्हाला शिकवली आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या आवाजात तो न वाढवताही तो शब्द तितक्या प्रखरपणे पोहोचवायचा असेल तर तुला आरोह आणि अवरोह शिकावा लागेल.
मग लहानपणी नकळतपणे पुस्तकी नाही पण व्यावहारिक दृष्ट्या प्रॅक्टिकल दृष्ट्या त्यांनी आरोह अवरोह शिकवला. लहानपणी गवळणी शिकवल्या. जायबा कृष्णा आता गड्या मी येईना तुझ्या संगती रे बा, हे पेंद्याचं गाणं माझ्याकडून ते म्हणून घ्यायचे. आणि मग रडणारा पेंद्या, दुसऱ्या सेकंदाला हसणारा पेंद्या, ते चेहऱ्यातनं आणि शब्दातनं दिसलं पाहिजे असं बाबा म्हणायचे. त्यांच्याकडनं हे सगळं आलं आणि मग म्हणून ती सवय होत गेली आणि ती एक शैली झाली. आणि नकळतपणे एक स्वतंत्र शैली म्हणून जेव्हा तुम्ही फिरत असतात आणि ती शैली लोकांना रसिकांना भावते तेव्हा ती साहित्यिकानं त्यात विकसित करून अजून प्रगल्भ करायची आहे असं मला वाटतं. म्हणून मी ते एका शैलीमध्ये एका लहेजामध्ये ते सादर करत असतो. डॉक्टर स्वप्नील चौधरी सर, तुमचा हा कवितेचा प्रवास जो सुरू झाला लेखनाचा, तो दिवसेंदिवस प्रगल्भतेचे एक एक सोपान चढत आहे. आणि हे सोपान चढत असताना आता मी थोडं तुमच्या आणखीन कुटुंबाकडे येतो. आता सध्या तुमच्या प्रथम श्रोता या तुमच्या अर्धांगिणी असतील असं मी गृहीत धरतो. माझं हे गृहीत धरणं कितपत सत्य आहे? खरंय, आयुष्याच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रथम श्रोता बदलत असतो. म्हणजे लहानपणी तुम्ही तुमचं काही लिहिलं की आई वडिलांना दाखवत असतात. सुदैवानं माझा आजही पहिला किंवा दुसरा श्रोता आई असतेच. पण त्या टीकाकार आहेत का? आई माझी त्या बाबतीत टीकाकार कधीच नाही, पण सुदैवानं मला बायको तशी मिळाली की तिला काही ऐकवलं, तुम्ही जो अर्धांगिनीचा प्रश्न विचारला, की तिला फारसं कौतुक नसतं. त्या टीकाकार असतात. ती आपल्या भल्याचा विचार करत असते. आईच्या कौतुकामध्ये एक प्रेमाचं माझंच बाळ सर्वोत्तम. पण आता जेव्हा माझी बायको डॉक्टर प्रणाली तिने सुद्धा इंग्लिश साहित्यातनं पदवी मिळवलेली आहे सोबत, म्हणजे डॉक्टरकी करत असताना सुद्धा तिने इंग्लिश साहित्यातनं पदवी मिळवलेली असल्यामुळे तिला नॉलेज आहे, साहित्याचं भान आहे. आणि तिने इंग्लिश चौफेर असं वाचन केल्यामुळे तिला जाणवतं, अरे नाही तुम्ही याच्यामध्ये असं मांडताय, मग तुमची भूमिका नेमकी काय, ती बसते का त्याच्यात. आणि काही चुका असेल, काही बदल असतील तर नक्की सांगण्याचं धाडस अनेक जण करत नाहीत, बऱ्याच वेळा राग येऊन. पण तिला ऐकवलं, सांगितलं तर ती नक्कीच त्यात बदल सुचवते. तिला वाटलं आणि तिचा हट्टही नसतो असंच केलं पाहिजे, पण सांगते की मला असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही जे म्हटलात की ती टीकाकार आहे का, तर ती चांगली टीकाकार आहे जी आरसा दाखवते. टीकाकार म्हणजे माझ्या दृष्टीनं कंदील घेतलेली व्यक्ती, वा, जी आपल्यासाठी वाटाड्याचंही काम करते. नक्कीच. आणि ते आपल्या फायद्याचीही असते. मग आता जेव्हा तुमचं साहित्य असं तावून सुलाखून निघत आहे सगळीकडून, तर त्याची जी नवनिर्मिती होणार आहे, लेखनी फितूर होता कामा नये. हे आम्हा रसिक श्रोत्यांच्या वाचकांच्या भेटीला केव्हा येणार आहे, कोणत्या प्रकाशन संस्थेमार्फत येणार आहे? वर्डालय नावाची एक प्रकाशन संस्था आहे. माझी प्रज्वली नाईक नावाची एक मैत्रीण आहे, तिच्या सोबतीनं आम्ही ही प्रकाशन संस्था सुरू केलेली आहे. वर्डालय, जसं देवालय असतं तसं वर्ड, त्या वर्डाचं रुग्णालय देऊळ म्हणजे वर्डालय, मराठी इंग्रजीचं आहे. त्याचा ISBN क्रमांकही आलेला आहे. त्याच्यामध्ये 30 कविता मी घेतल्या आहे आणि त्यातली शीर्षकाची जी कविता आहे, लेखनी फितूर होता कामा नये, ती कविता आहे. त्याचं संपूर्ण काम झालेलं आहे, परंतु मी त्यात अजून काही चांगल्या माझ्या कविता टाकता येतील का याचा विचार करत करत अजून थांबलो आहे. म्हटलं तर ते अगदी महिनाभरातही प्रिंट होऊ शकतं किंवा त्याला वर्षाचाही कालावधी अजून लागू शकतो. तर 2024 मध्ये नक्कीच मला रसिकांच्या हातामध्ये ही माझी साहित्यकृती द्यायला आवडेल, जी वाचून लेखनी कोणाची फितूर होणार नाही अशी अपेक्षा मी ठेवू शकेल. या शीर्षकाच्या 4 ओळी नक्कीच. ही जी शीर्षकाची कविता आहे त्यातल्या मी 4 ओळी ऐकवतो. लेखनी फितूर होता कामा नये, सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा. सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा. झुकेल मान होईल मेंदू गुलाम, मग हाजी हाजी ठोका सलाम. मग त्यांनी सांगावं तेच तुम्हाला लिहावं लागेल, लिहून देतील तेवढंच बोलावं लागेल. झापड लावून त्यांच्या मागे चालावं लागेल. बघ हे सगळं टाळता आलं तर, बघ हे सगळं टाळता आलं तर, तिथे पोहोचायच्या आधीच वळता आलं तर. विचारांशी तू फारकत घेऊ नको आणि लेखणी आपली कधी फितूर होऊ देऊ नको. लेखणी आपली कधी फितूर होऊ देऊ नको. अतिशय वास्तवतेला धरून आणि समर्पक अशी ही कविता आहे. जर या कवितेचं शीर्षक
अशा शब्दावलीतून आला असेल तर पुस्तक काय असेल याचा अंदाज सहज येतो आणि नक्कीच श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या, वाचकांच्या भेटीला हे पुस्तक लवकर येईल अशी अपेक्षा करतो आणि त्यांना आवडेल ही खात्री बाळगतो. नक्कीच. स्वप्नील सर, नवीन लिहिती मनं जी आहेत आणि नवीन लिहिती मनगट जी आहेत, या नवीन लिहित्या मनगटांसाठी आणि मनांसाठी तुमच्याकडून काही टिप्स, काही संदेश, काही अपेक्षा? माझं वय आता 29, म्हणजे फार इतका मी मोठा नाही की मी सल्ला द्यावा, पण एक मित्रत्वाच्या नावानं मी काही 4 गोष्टी माझ्या लहानग्या मित्रांना सांगू शकेल, ज्या चुका माझ्याकडून झाल्या असतील किंवा ज्या अपेक्षा आहेत. तर सर्वप्रथम आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. फेसबुकवर काहीतरी पोस्ट करायचं म्हणून लिहायचं की काहीतरी लिहिलेलं फेसबुकवर पोस्ट करायचंय? इंस्टाग्रामला एखादी डिझाईन चांगली आहे म्हणून त्याच्यावर 4 ओळी लिहायच्या आहेत की एखादं आपलं रील व्हायरल व्हावं म्हणून काहीतरी लिहायचंय? याचा विचार केला पाहिजे. तुमच्या लिखाणाला काहीतरी साहित्य मूल्य म्हणजे काय? ते कुणाचं तरी मनोरंजन करणारं असेल, ठीक आहे, पण त्याच्यातून मिळतंय काय याचं भान आम्हाला असायला हवं. म्हणजे तुम्ही 5 पानाचा काहीतरी लिहिताय आणि सार काय असं कुणाला जर विचारलं तुम्हाला, या 5 पानानंतर मी बाबा ही 5 पानं लिहिली, तुमची वाचली, काय आहे एका ओळीत, तेच जर सांगता येत नसेल तर मग त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे जितकं चांगल्यात चांगलं आपण वाचन करू, जितकं चांगलं आपण ऐकू. आज सुदैवानं आम्हाला युट्यूबवरती खूप व्याख्यानं आज अवेलेबल आहेत. आकाशवाणीच्या जुन्या अनेक रेकॉर्डिंग आम्हाला अवेलेबल आहेत. खूप चांगल्या प्रसिद्ध साहित्यिकांच्या आकाशवाणीनं जतन करून ठेवलेल्या रील आज युट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत. अनेक जुनी पुस्तकं आज शालेय महाविद्यालयीन लायब्ररीमध्ये आहेत. किंडल सारखं चांगलं माध्यम आलंय. एका क्लिकवर तुम्हाला हजारो पुस्तकं वाचता येतात. 2 कान आहेत आम्हाला, आम्ही डबल ऐकलं पाहिजे आणि 1 तोंड आहे तर एकदा बोललं पाहिजे. इतकंच सांगेल की समाजमन जोडणारं लिहा, तोडणारं लिहू नका. जे भारतीयत्व ही भावना भंग पावणारं नसेल आणि त्याचं समर्थन करणारं नसेल, असंच साहित्यमूल्य तुमच्या आतून आणि हातून येऊ द्या. खूप छान संदेश दिला होता डॉक्टर स्वप्नील चौधरी सर. आपली ही मुलाखत ऐकल्यानंतर काही नवसाहित्यिकांना तुमच्याशी संपर्क साधून तुमचे काही अनुभव ऐकायचे असतील किंवा ज्येष्ठ साहित्यिकांना तुम्हाला काही ऐकवायचं असेल तर तुमचा संपर्क नंबर देऊ शकाल का? आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येत असताना मला आभार मानायचे आहे खरं तर आकाशवाणी धाराशिव केंद्राचे आणि दौलत सर तुमचे, की तुम्ही इतक्या सहजरित्या उलगडत गेलात आणि नकळतपणे आपण जे म्हणतो वेचता आलं पाहिजे किंवा ते उलगडता आलं पाहिजे, खुलवता आलं पाहिजे, ही खूप चांगली हातोटी तुमच्यामध्ये आहे. आणि नक्कीच ज्यांना संपर्क साधायचा असेल त्यांच्यासाठी माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 94 20 25 75 67 942025 7567. 94 20 25 75 67 75 67 हा डॉक्टर स्वप्नील चौधरी सरांचा नंबर आहे. ज्या कविमित्रांना त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे ते या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. आणि तुर्तास मी श्रोते तुमच्या सर्वांच्या वतीनं वेळेच्या नियोजनामुळे डॉक्टर स्वप्नील चौधरी सरांचा निरोप घेतो. डॉक्टर स्वप्नील चौधरी सर, आज आपण धाराशिव आकाशवाणी केंद्रामध्ये आलात. अतिशय छान असं आमच्याशी हितगुज केलं. आम्हाला शब्दांच्या हिंदोळ्यावर खूप छान झोके घेता आले तुमच्याबरोबर. काही प्रसंग असे आले की डोळ्यांच्या कडा पाणावल्या गेल्या आमच्या. मन थोडंसं हलकंही झालं, थोडंसं भरूनही आलं. या सर्व भावनांसाठी मी श्रोत्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या साहित्यकृतीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर.